गुढीपाडवा, अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। चोरलेल्या बकरीचे विक्रीचे पैसे वाटप करताना दोघे जण ताब्यात। कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील तपास पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असतानाच रुई गावातून फैजल कुमनाळे व त्याच्या साथीदारांनी मिळून बकरी चोरली आहे। तसेच चोरलेली बकरी बाजारात विक्री करून त्यामधून मिळालेल्या पैशाची वाटणी करण्याकरिता आळते फाटा तालुका हातकणंगले येथे येणार असल्याची माहिती पथकातील पोलीस अंमलदार अशोक पवार यांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आळते फाटा या ठिकाणी जाऊन सापळा लावून फैजल रफिक कुमनाळे वय 20, पारस बाबासो पुजारी वय 20 दोघेही राहणार रुई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्यासह त्यांचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यासह ताब्यात घेतले। तपासादरम्यान बकरी चोरी करून मिळालेले 30,000 रोख रक्कम मिळाली। आरोपींनी बकरी चोरीला गेल्याबद्दल हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची कबुली दिली। आरोपींकडून एकूण 30,000 रुपये रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन 70,000 रुपये असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार अशोक पवार, अरविंद पाटील, संजय पडवळ, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, नवनाथ कदम, हंबीर अत्तिग्रे यांनी केली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।